नमस्कार मैत्रिणींनो, क्रेझी टू कुक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आजकाल मार्केटमधलं पनीर खायचं म्हटलं की भीतीच वाटते. यात भेसळ तर नसेल ना? यावर एकच सोपा उपाय म्हणजे पनीर घरच्या घरी बनवायचे आणि तेही फक्त अर्ध्या तासात. हो, फक्त अर्ध्या तासात. त्यासाठी मी इथे घेतलेले आहे एक मोठे पातेले. त्यात आपण अर्धा वाटी पाणी टाकून घेणार आहोत. इथे मी घेतलेले आहे गाईचे 2 लिटर दूध. तुम्ही म्हशीचे सुद्धा वापरू शकता, फक्त हे दूध फुल क्रीम मिल्क असायला पाहिजे. या दुधाला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता दुधाला चांगली उकळी फुटलेली आहे. आता गॅसची फ्लेम लो करून एकाच एक प्रमाणात मिक्स केलेले व्हिनेगर व पाण्याचे मिश्रण हळूहळू दुधामध्ये ओतून घ्यायचे आहे आणि दुधाला सतत ढवळत राहायचे आहे. इथे व्हिनेगर आणि पाण्याचे मिश्रण हे जर जास्त प्रमाणात दुधामध्ये गेले तर पनीर खूप हार्ड बनते. अशा पद्धतीने दूध फाटले गेलेले दिसले की लगेच गॅसची फ्लेम बंद करून एक मोठे भांडे घ्यायचे आहे व त्यावर एखादी चाळणी ठेवून वरून एक सुती कपडा टाकायचा आहे व फाटलेले दूध त्यावर ओतून घ्यायचे आहे, म्हणजे त्यातील पाणी पूर्णपणे निघून जाईल. वरून पटकन थंड पाणी टाकून घ्यायचे आहे, म्हणजे त्याचे टेम्परेचर कमी होईल व पनीर चिकट होणार नाही आणि व्हिनेगरचा जो आंबटपणा आहे तो सुद्धा निघून जाईल. आणि अशा पद्धतीने त्यातील पाणी काढून घ्यायचे आहे व रुमालाला गाठ मारल्यानंतर असे ठेवून त्यावर काहीतरी वजन ठेवायचे आहे. अर्धा तास झालेला आहे. तुम्हाला दिसतच असेल की पनीरमधले जे एक्स्ट्रा पाणी आहे ते डिशमध्ये निघलेले आहे. आता आपण चेक करून पाहूया पनीर तयार झाले की नाही. तुम्ही पाहू शकता मार्केटसारखे पांढरे शुभ्र पनीर तयार झालेले आहे, तेही कोणती भेसळ न करता अगदी मऊ आणि लुसलुशीत. हे पनीर तुम्ही 5 ते 6 दिवसासाठी फ्रीजमध्ये आरामात ठेवून खाऊ शकता. आजपासून तुम्हाला मार्केटमधून पनीर विकत आणण्याची गरजच पडणार नाही, इतकी सोपी रेसिपी आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.